सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। अहमदनगर शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी शहरातील नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या वतीनं जनसंवाद यात्रा सुरू केली गेली आहे। या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ केडगाव येथील रेणुका माता मंदिरासमोर प्राची कळमकर यांच्या हस्ते नारळ फोडून झाला, तर देवी मंदिर परिसरामध्ये ग्रामस्थांना पॅम्पलेट देऊन माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी नागरिकांशी संवाद साधला। आई जगदंबेला स्मरण करून केडगावच्या आपल्या श्री रेणुका मातेच्या चरणी आज नगर जनसंवाद यात्रेचा या ठिकाणी मी सुरुवात करत आहे। आज माझ्यासहित माझी पत्नीसह माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, सन्माननीय आमच्या नलिनीताई गायकवाडताई असतील, उपस्थित असलेले निलेश शेठ मालपानी, आमचे सर्व विविध सेलचे पदाधिकारी, आमचे प्रकाश भाऊ पोटे, आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सकट साहेब, साठे साहेब, त्याच प्रकारे नितीनजी खंडागळे, रोहन शेलार, आता अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। माझे सर्व सहकारी उपस्थित आहेत, उमेश भांबरकर, भीमराज कराळे, चैतन्य ससे, अभिषेक जगताप, अक्षय शेटे असल, ऋषिकेश शेटे, त्याच प्रकारे गौरव शेटे, असे सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी माझी जनसंवाद यात्रा ही चालू करत आहे। विषय खूप या ठिकाणी साधा आणि सोपा आहे। या जनसंवाद यात्रेमधून मला सर्व आमच्या नगर शहरातील तरुण माझे मित्र असतील, महिला माता भगिनी असतील, आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, घटकातील समाज घटकातील प्रत्येक विद्यार्थी असू द्या, प्रत्येक ज्याला बेरोजगार आहे त्याच्याशी संवाद साधायचा आहे। ज्या महिलांचं सशक्तीकरण आणि सबलीकरणासाठी ज्या महिलांची धावपळ होती, ज्या अपेक्षांनी या ठिकाणी अनेक वर्षापासून बघत आहेत, ज्यांचे प्रलंबित कामं आहेत, ज्यांना त्रास सहन करावा लागतोय, जी लोक त्रस्त आहेत, वैतागलेली आहेत, या सर्वांची संवाद साधून या जनसंवाद यात्रेचा माझा उद्दिष्ट आहे। मी प्रत्येकाला भेटणार आहे। सन्माननीय आदरणीय पवार साहेबांच्या विचारांवर खऱ्या अर्थाने आम्ही काम करतो। आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आत्ताच शिवस्वराज्य यात्रा संपन्न झाली आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं आशीर्वादाने आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब आणि जे माझे प्रमुख मार्गदर्शक आहेत खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या महत्त्वाच्या मार्गदर्शनाखाली ही नगर जनसंवाद यात्रा या ठिकाणी मी सुरू करत आहे। लोकांचा नुसतं या ठिकाणी संवाद साधून आपल्याला पायी फिरायचं नाहीये, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचेत, लोकांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्यात, मग त्या अनेक वर्षाच्या असू द्या, परंतु आपलं नगर शहर या ठिकाणी समृद्ध आणि शांत करण्यासाठी आपल्याला काय पावलं उचलावी लागतील हे आम्हाला नगरकर सांगू शकतील। नगरकरांचा दडपलेला आवाज, नगरकरांचा दडपलेला श्वास तो मोकळा करण्यासाठी, तो आवाज ऐकण्यासाठी ही यात्रा सुरुवात करत आहोत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे या ठिकाणी हे शक्य होणार आहे। माझ्यासहित माझे महाविकास आघाडीतील आमचे घटक पक्षातील अनेक सहकारी आहेत, विविध पक्षातले, काँग्रेस पक्षाचे, आमचे शिवसेना पक्षाचे, त्याच प्रकारे ज्यांचे संस्कार मला लाभले असे स्वर्गीय अनिल भैया राठोड साहेब यांचा देखील मी स्मरण करू इच्छितो। ही यात्रा या सगळ्यांना घेऊन सोबत ही आम्ही संपन्न करणार आहे। त्याच्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी सदिच्छा, शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे आणि माझ्याशी संवाद साधावा। या यात्रेमध्ये रोजगार, माता भगिनी, औद्योगिक विकास, सुशोभित नगर, समाज एकता, स्वच्छ सुंदर आरोग्यदायी नगर तसेच सांस्कृतिक नगर, ज्येष्ठ नागरिक सुविधा यांसारखे विविध मुद्दे घेऊन ही जनसंवाद यात्रा सुरू केली गेली आहे। या यात्रेमुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात नवचैतन्य निर्माण होईल आणि शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल।
ही यात्रा नगरच्या प्रगतीसाठी, लोकशाही मूल्यांसाठी आणि न्यायासाठी घेतली जाणार असल्याचा विश्वास माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केलाय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.